Hi guys. So today we are going to make gulab jamun and the occasion here is 8th March, that is आंतरराष्ट्रीय महिला दिवस. तर पहिला आम्ही हे गुलाबजामुनचं पॅक घेतलेलं आहे जे महिला बचत गटाने एक छोटंसं स्टार्टअप केलं आणि त्यांना आम्ही मोटिवेशन देण्यासाठी हे पॅक यूज करत आहोत. इथं आपण पॅकमधून मिश्रण काढून घेऊया. आता आपण इथं सगळं साहित्य म्हणजेच रेसिपी वाचूया. तर इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला एक नाही तर 4 कप दूध घ्यायचं आहे. जसं लागेल तसं त्यात ॲड करायचं आहे. आणि आता आम्ही दूध आणायला जातोय बट बघतोय काय की दूधच नाही आहे घरी. मी उचलून आणलं चुकून बटर मिल्कचं पॅकेट. बट समहाऊ आम्हाला समजलं ते वेळेवर आणि हिनं दूध घालायला सुरू केलं. आणि आम्ही लागेल तसं दूध घालून आम्ही या पिठाला मळून घेणार आहोत. आणि याचा एक छानसा सॉफ्ट डो असा तयार करायचा आणि त्याला थोडा वेळ रेस्टला ठेवायचं. ही आमची पीठ मळण्याची प्रोसेस सुरूच होती. तोपर्यंत आमच्या छोट्या बंधुराजांची फरमाईश होती की त्यांना पास्ता हवा आहे. सो आम्ही आदर्श मोठ्या बहिणी असल्याप्रमाणे त्याला पास्तासाठी परमिशन दिली. आणि तोपर्यंत आमचं कन्फ्युजन सुरू होतं की शूटिंग तर नीट होत नाही आहे तर कसं करावं. तोपर्यंत बघतोय तर काय, आमचा भाऊ पळाला. सो आम्ही आमच्या डुकराला उर्फ आमच्या भावाला पकडून आणलेला आहे शूटिंगसाठी आणि आमचा डो ही रेस्ट करून झालेला आहे. तर वैष्णवी आपण काय करत आहोत पुढचं. आता इथं आपण छोटे छोटे गोळे करून तयार करत आहोत आणि जेणेकरून गोळे फुटू नये त्यासाठी नीट मळावे आणि छोटी साईज धरा. गोळे बनवणे ही खूप मोठी प्रोसेस आहे. सो आम्ही त्यांना हाफ हाफ करून वाटून घेतलं होतं आणि आता मी ते गोळे तयार करत आहे एकदम छोटे छोटे. आणि तेवढ्यात आता मी पाकची पण प्रिपरेशन करणार आहे जो गोड पाक असतो गुलाबजामुनचा. याला मी मोठ्या पातेल्यात 2 तांबे पाणी आणि ॲडिशनल आता आपण अर्धा डबा साखरेचा यात ॲड करणार आहोत. आणि पाणी आणि साखर आता मी गॅसवर ठेवलेली आहे आणि थोड्या वेळाने आपण यात इलायची वगैरे ॲड करू. तोपर्यंत मी छोटे छोटे गोळे मळून घेतले आणि आता आपण तेलाची सुद्धा तयारी केलेली आहे. नमस्ते गाईस. तर हा ॲडिशनल व्हिडिओ मला बनवण्याची वेळ आलेली आहे कारण की आम्ही एक चूक केली. ती चूक तुम्हाला वैष्णवी सांगेल. ते म्हणजे काय, यात कलर घातला तो पण लाल कलर. लाल कलरमुळे काय झालं माहिती आहे का, मी हा डब्यात स्टोर करून ठेवला गुलाबजामुन. ते झाल्यानंतर आणि एकदमच त्यात असा आंबटचा स्मेल आला. सो त्यात केमिकल रिॲक्शन झाली. सो या मॅडमाने केलेली चूक आपण नका करू. त्यासाठी तर आम्ही हे सांगण्यासाठी व्हिडिओ तयार केलाय ना. आणि आता आमचे गुलाबजामुन तर 2-3 दिवस ठीक होते आणि खुश खबर तो ये है की हमने हाफ ऑफ द गुलाबजामुन खा लिए थे. सो दॅट्स इट गाईज. आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. बाय बाय. आपला पाक इथं रेडी झाला. इलायची टाकली आहे, एका साईडला तेल ठेवलं आहे, स्मॉल साईजमध्ये गुलाबजामुन केल्यात. गुलाबजामुन तेलामध्ये सोडलेत. एकदम मंद आचेवर गुलाबजामुन भाजून घेतले. त्यामध्ये आपण बघू शकता एकदम गुलाबजामुन भाजून घेत आहोत आणि एकदम ब्राउनिश काढलेले आहेत गुलाबजामुन आणि एक एक करून पाकामध्ये सोडत आहोत. बघू शकता की किती मोठे गुलाबजामुन झालेत आणि आपण याच्यात ड्रायफ्रूट सोडत आहोत. सो हे सॉफ्ट अँड फ्लफी गुलाबजामुन रेडी झालेले आहेत आणि आता हे आम्ही ऑफर करणार माझ्या मम्मीला आणि मावशीला ॲज अ टोकन ऑफ लव. प्रत्येक स्त्री जो हा व्हिडिओ बघत आहे तिला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.